माझी प्रतिज्ञा, तुमचा विश्वास, निरंतर होणार विद्यानगर सैदापूर गावचा विकास। शांततामय सहजीवनासाठी आता फक्त एकच पर्याय, सैदापूर विद्यानगर विकास आघाडी। सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, आपली माणसं, आपलं गाव, आपली प्रगती आणि आपली आघाडी, सैदापूर विद्यानगर विकास आघाडी। मित्र हो, ऐतिहासिक कराड नगरीची विद्यानगरी म्हणून विद्यानगर सैदापूरची ओळख आहे। कृष्णा कोयना काठावरच्या या गावाला खूप प्रगल्भ असा सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे। याचसाठी या वैभवशाली परिसराचा विकास करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सैदापूर विद्यानगर विकास आघाडी। ज्यांनी या वैभवशाली विद्यानगरीचा आणि ऐतिहासिक सैदापूर गावचा अतिशय वेगाने विकास केला, ते नेतृत्व म्हणजे आपले सर्वांचे लाडके युवा नेते फत्तेसिंह भैया जाधव, ज्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक या भागात विकासाचं एक नवं पर्व सुरू केलं। या विकास पर्वाला आपणा सर्वांची अतिशय बहुमोल अशी साथ मिळाली। ती साथ यापुढेही अशीच कायम राहावी, हीच आपणा सर्वांना नम्र विनंती। आपणा सर्वांच्या सहकार्याने कोट्यावधींच्या विकास कामांचा डोंगर या परिसरात उभा राहिला। एक विकासाचं नवं पर्व सुरू झालं। या विकास कामांमध्ये ग्रामपंचायतीचं सुसज्ज आणि अत्याधुनिक असं कार्यालय या मुख्य कामाचा समावेश आहे। यामुळे आज विद्यानगर आणि सैदापूर परिसरातील सर्व ग्रामस्थांची अतिशय चांगली सोय झालेली आहे। त्यानंतर ग्रामपंचायती समोरील लॉन, संरक्षक भिंत, सौर ऊर्जा प्रकल्प, 2 घंटागाड्या, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 मध्ये डिजिटल क्लासरूम, सैदापूर गावठाणामधील भीमनगर वस्तीत कॉन्क्रीट रस्ता, बंदिस्त गटर्स, दूधगंगा कॉलनी, RCC भुयारी गटार रस्ता कॉन्क्रीटीकरण, जिजाऊ पार्क कॉन्क्रीट रस्ता, कैलासवासी कांतीलाल कणसे ते वर्धन हाइट्स बंदिस्त गटर व कॉन्क्रीटीकरण, महाराष्ट्र बँक ते सपना अपार्टमेंट कॉन्क्रीटीकरण, समर्थ कॉलनी येथील लावंड घर ते विजय सोनवणे घर रस्ता कॉन्क्रीटीकरण, ज्ञानदेव कॉलनी रस्ता कॉन्क्रीटीकरण, कृष्णा कॉलनी येथील KM पवार अमोल अपार्टमेंट रस्ता कॉन्क्रीटीकरण, विठ्ठल रखुमाई मंदिर ते जिल्हा परिषद शाळा गटार, करपे घर बंदिस्त गटार, अंगणवाडी संरक्षक भिंत, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 संगणक खरेदी, अंगणवाडीसाठी खेळणी खरेदी, अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा नंदीवाले वस्ती शौचालय बांधणे, जिल्हा परिषद शाळा HDF खरेदी करणे, प्रोजेक्टर खरेदी, अण्णा नांगरे नगर रस्ता कॉन्क्रीटीकरण, माळभाग येथील अधिक जाधव ते म्हसोबा मंदिर बंदिस्त गटर आणि खडीकरण, रेणुका नगर रस्ता कॉन्क्रीटीकरण, हाय मास्टर पोल बसवणे, ज्ञानदेव कॉलनी भुयारी गटार, प्रभाकर काले केलेढोणकर ते वेताळ घर कॉन्क्रीट रस्ता, जनकल्याण बँक कॉन्क्रीट रस्ता, सागर जाधव घर ते अधिक जाधव घर कॉन्क्रीट रस्ता, दूधगंगा कॉलनी गटर बांधणे, भीमनगर समाज मंदिर निधी, भुयारी गटर पाईपलाईन, माळावरील मराठी शाळा सुशोभीकरण करणे, अशा विविध कामांचा यात समावेश आहे। आमच्या सर्वसामान्य ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य यासाठी आम्हाला लाभलं। त्याचबरोबर अनेक नेते मंडळींनी या विकास कार्याला हातभार लावला। ग्रामपंचायतीसाठी सुसज्ज इमारत उभारणे ही काळाची गरज होती। त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे, फिल्टर पाणी योजना अशा अतिशय महत्त्वाच्या सुविधा विद्यानगर सैदापूर परिसरातील नागरिकांना पुरवणं शक्य झालं। हा विकासाचा झंझावात असाच कायम ठेवण्यासाठी आम्ही सैदापूर विद्यानगर विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांसमोर येत आहोत। विकासाचा हा अतिशय वेगाने सुरू असलेला झंझावात असाच कायम राहण्यासाठी आज आपले सर्वांचे लाडके नेते माननीय श्री फत्तेसिंह भैया जाधव यांच्या नेतृत्वाखाली सैदापूर विद्यानगर विकास आघाडी हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज झाली आहे। आता गरज आहे ती केवळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, सहकार्याची आणि भरभरून मतांची। ग्रामस्थांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती। जुनी आमची ग्रामपंचायत 83 वर्षापूर्वीची होती, पण भविष्यात सैदापूर ग्रामपंचायतीला विस्तार वाढ झाल्यामुळे इमारत कमी पडत असल्यामुळे आपण आमचा कारभार व्यवस्थित होत नव्हता, म्हणजे अपुरी पडत होते। भविष्यात नगरपंचायतीच्या दृष्टीने इमारत बांधलेली आहे। विद्यानगरला किंवा गजानन सोसायटीला आणि सैदापूर गावातल्या लोकांना मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायत झालेली आहे।
14 आयोगामधनं जवळजवळ 45 ते 50 लाख रुपये आपण 14 आयोगामधनं गाठलेले आहेत. आवृत्ती रक्कम ग्रामपंचायत निधीतून गाठलेली आहे आणि कर्ज निधीतून सुद्धा आपण पैसे उपलब्ध करून ग्रामपंचायतीची सुमारे 1 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधलेली आहे. तसेच कंपाऊंडचं काम चालू आहे, लॉन्च आहे. त्याच्याबरोबर ग्रामपंचायतीनं 5 किलोवॅट सोलर सिस्टीम सुद्धा बसवलेली आहे लाईटसाठी. आणि भविष्यात ग्रामपंचायतीला पाणी पुरवठ्याला जवळजवळ 1 कोटी रुपये अजून आपल्याला उपलब्ध होतील. त्यात 10 किलोमीटर पाईपलाईन होईल, राहिलेलं भिंतीचं काम आवृत्ती होईल आणि सुशोभीकरणासाठी सुद्धा आपण 15 वित्त आयोगातून पैसे मंजुरीसाठी 16 लाख रुपये मागणी केलेली आहे. पाणी पुरवठा तसेच 400 ते 450 मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटकांसाठी आपण 35 ते 40 लाख रुपयेचे टेंडर केलेले आहे पाणी मीटरसाठी. गजानन सोसायटीत जवळजवळ आपण 55 ते 60 लाख रुपयाचं काम केलेलं आहे. 15 वित्त आयोगमधून असतील किंवा खासदार विधान परिषद नरेंद्र पाटील असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निधीतून जवळजवळ 55 ते 60 लाख रुपयाचे काम केलेले आहे. नागरी सुविधेतने काही कामं केलेली आहेत. पाणी पुरवठ्याचे सोलर सिस्टीमवर लाईट तयार करून ग्रामपंचायतीचे येणारे 3 ते 3.5 लाख रुपये बिल आहे, त्यात 50% तरी पैसे वाचतील अशा हिशोबाने आपण सोलर सिस्टीम बसवणार आहे. आज 3500 कनेक्शन झालेले आहेत आपले, त्यापैकी 1532 कनेक्शन मीटर बसून तयार आहेत. आवृत्ती चालूच आहे का आणि 400-450 आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा आपण 35-40 लाख रुपये मंजूर करून ठेवले. आपलं एकमत विद्यानगर सैदापूर या परिसराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणार आहे. म्हणूनच चला तर साथीदार होऊया प्रगतीचे, साक्षीदार होऊया नवे सैदापूर विद्यानगर घडवण्याचे. विद्यानगर सैदापूर नगरीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. हा केवळ विकासाचा जाहीरनामा नव्हे तर हा आमचा शब्द आहे. आपलं सैदापूर विद्यानगर, आपली जबाबदारी, आपला निर्णय आणि आपली आघाडी. लक्षात ठेवा, किटली, टोपली आणि गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून सैदापूर विद्यानगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड विक्रमी मतांनी विजयी करा. लक्षात ठेवा, आपले नेते माननीय श्री फत्तेसिंह भैया जाधव यांचा एकच शब्द, माझी प्रतिज्ञा, तुमचा विश्वास. निरंतर होणार विद्यानगर सैदापूर गावचा विकास.